बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. टॉप 2 मध्ये तन्वी कोलते आणि राकेश बापट पोचल्यानंतर आता यामध्ये विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोचली होती. आणि बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची विजेती ठरली तन्वी कोलते. तन्वीला बिग बॉस मराठीच्या टीमकडून 15 लाखाचा धनादेश देण्यात आला. तसेच पुना गाडगे यांच्याकडून 10 लाखाचे व्हाउचर्स, तुनवाल मोटर्स यांच्याकडून एक ई बाईक, तसेच रितेश देशमुख यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर फोटो देखील भेटवस्तू म्हणून दिला. तन्वी ही एक रत्नागिरीची साधी मुलगी, पण सोशल मीडियाच्या द्वारे ती प्रसिद्धी झोतात आली आणि आज एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते. बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच राकेश बापट आणि तन्वी कोलते हे दोघे स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून ओळखले जात होते. राकेश आणि तन्वीचा खेळ पाहता हे दोघं टॉप 2 मध्ये बाजी मारणार असा अंदाज प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच लावला होता. राकेशला खरं तर बिग बॉसची ट्रॉफी मिळण्याची संधी कालच नव्हे तर ह्याआधी सुद्धा दोनदा हुकली आहे. राकेश बिग बॉस हिंदीच्या 15व्या सीझनमध्ये झळकला होता. तसेच बिग बॉस OTTच्या पहिल्या सीझनमध्ये देखील प्रेक्षकांना राकेशला पाहायला मिळालं होतं. पण त्या दोन्ही वेळी देखील त्याला बिग बॉसच्या ट्रॉफीवरती आपले नाव कोरता आले नाही. आणि काल देखील टॉप 2 मध्ये पोहोचून देखील राकेश या कार्यक्रमाचा विजेता ठरला नाही. त्यामुळे बिग बॉसचे विजेतेपद मिळवण्याचं त्याचं स्वप्न काल देखील अधुरं राहिलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. राकेश हा घरामध्ये जंटलमॅन म्हणून ओळखला जात होता. पण असं असलं तरी तन्वीची लोकप्रियता पाहता तन्वीला प्रेक्षकांनी अधिक प्रेम दिलं आणि त्यामुळेच तन्वी या कार्यक्रमाची विजेती ठरली. तन्वीला पी स्क्वेअर मराठीच्या परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.